विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परके तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये नवनीत प्रकाशनाच्या मार्गदर्शिकेतील समांतर रेषांचे गुणधर्म, संगत कोन, आंतरकोन आणि विक्रम कोन यावर आधारित प्रश्न म्हणजे स्वाध्याय 15. कालच्या तासिकेमध्ये आपण स्वाध्याय 15 मधील 1 ते 8 प्रश्न अभ्यासलेले आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपल्याला स्वाध्याय 15 मधील 9 ते 16 एकूण 16 प्रश्न आहेत. 9 क्रमांकाच्या प्रश्नापासून 16 क्रमांकाच्या प्रश्नापर्यंत आपल्याला हे प्रश्न या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, हे 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय पहा. प्रश्न क्रमांक 9 काय आहे. सोबतच्या आकृतीत रेषा AB ही रेषा AB समांतर रेषा CD ही रेषा CD ही समांतर आहे एकमेकाला व त्याची छेदिका GH ही छेदिका का आहे, GH आहे. जर माप कोन EFC 3x अधिक 25 अंश हे इथल्या कोणाचं माप किती दिलेलं आहे, 3x अधिक 25 अंश आणि माप कोन GEB हा कोन या कोणाचं माप दिले 2x अधिक 5 अंश. तर माप कोन DFH माप कोन DFH आपल्याला इथल्या कोणाचं माप काढायचे. काय करायचे, इथल्या कोणाचं माप काढायचे. तर आपल्याला आता या ठिकाणी काय करावं लागेल पहा. या ठिकाणी आपल्याला हा कोन 2x अधिक 5 अंश दिलेला आहे. हा कोन 3x अधिक 25 अंश दिलेला आहे. आपल्याला हा DFH या कोणाचं माप काढायचं. तर आता या ठिकाणी आता हा 3x अधिक 25 याचा हा विरुद्ध कोन आहे. म्हणजे ह्याचं माप किती राहणार आहे, 3x अधिक 25 हे विरुद्ध कोन आहेत. मग आता 2x + 5 आणि याचा संगत कोन हा आहे, याचा संगत कोन हा आहे. संगत कोन काय असतात, संगत कोन एकरूप असतात. एकरूप असतात. संगत कोन कसे असतात, एकरूप असतात. म्हणजे ह्याचं जर 2x अधिक 5 असेल तर ह्याचंही काय येईल, 2x अधिक 5 अंश. बरोबर आहे. आणि ह्या कोणाचं माप 3x अधिक 25 आहे म्हणून या कोणाचं माप सुद्धा 3x अधिक 25 येईल. कशामुळं, विरुद्ध कोन सुद्धा एकरूप असतात. म्हणजे समान मापाचेच असतात. एकरूप किंवा समान मापाचे असतात. म्हणून आपल्याला या कोणाचं सुद्धा माप 3x अधिक 25. पण आपल्याला ह्याचं उत्तर मिळालं का, नाही. तर आपल्याला काय करावं लागेल, अगोदर एक्सची किंमत काढावं लागेल. अगोदर काय करावं लागेल, एक्सची किंमत काढावं लागेल. आता काय आहे तुम्हाला सांगतो मी. कोन EFD कोन EFD व कोन हे EFD व कोन DFH हे का आहेत हे पहा.
ह्या छेदिकेमुळं हे रेषीय जोडीतील कोन झाले 2. हे रेषीय जोडीतील कोन आहेत. हे रेषीय जोडीतील कोन तयार झालेत. मग आता आपल्याला रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 180 अंश. बरोबर आहे. तर आपल्याला आता हे घ्या, 2x अधिक 5 अधिक 3x अधिक 25 बरोबर 180 अंश. बरोबर किती? 180 अंश. मग आता हे 2x आणि हे 3x किती झाले? हे 5x अधिक हे 25 आणि हे 5 किती झाले? 30. 5x अधिक 30 बरोबर 180 अंश. मग 5x बरोबर 180. हे 30 पुढे जाऊन काय होईल? वजा होईल. 30 पुढे जाऊन काय होईल? हे वजा होईल. मग आता x बरोबर ह्या दोघांची वजाबाकी केली, 150 आलं. हे 5 गुणिले होतं, इकडे जाऊन भागिले झालं. 5 1 5, 5 3 15, 0. मग आपल्याला या ठिकाणी x ची किंमत मिळाली 30 अंश. मग आपल्याला या कोनाचं माप काढायचे. मग 3x अधिक 25. मग आता x ची किंमत ठेवा इथं. 3 गुणिले x ची किंमत किती आहे? 30 अधिक किती आहे? 25. 30 3 90 अधिक 25. 90 अधिक 25 बेरीज करा. 5 9 2 11. 115 अंश हे उत्तर येते आपल्याला. माप कोन DFH बरोबर 115 अंश. बरोबर 115 अंश. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10 काय आहे पाहू. पहा, या ठिकाणी आपल्याला काय दिले? सोबतच्या आकृतीत रेषा AC, ही AC, समांतर रेषा BT, समांतर रेषा BT आणि माप कोन TOP, हे T आणि हे O इथं आहे. O कुठं आहे? इथं. हे TOP म्हणजे हा कोन दिला आपल्याला. किती दिलाय? 100 अंशाचा दिलाय. हा कोन कितीचा दिलेला आहे? 100 अंशाचा दिलेला आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय म्हणते पुढं? आणि रेख YZ, हे YX, हे YX एकरूप रेख YZ, हे YZ म्हणजे हे दोन काय आहेत? बाजू एकरूप आहेत, समान बाजू आहेत. म्हणजे हा त्रिकोण काय तयार झाला? XYZ हा त्रिकोण झाला. त्रिकोण. तर माप कोन X म्हणजे इथलं माप काढायचे आपल्याला. काय करायचे? इथलं माप काढायचे. त्रिकोण XYZ हा समद्विभुज त्रिकोण आहे. हा कसा आहे? समद्विभुज त्रिकोण आहे. हा कसा त्रिकोण आहे? समद्विभुज. कारण की याच्या हे दोन बाजू समान आहेत म्हणते. याच्या हे दोन बाजू कशा आहेत म्हणते? समान आहेत म्हणते हे दोन बाजू. मग आपल्याला एक नियम माहिती आहे. समद्विभुज त्रिकोणामध्ये समान असलेल्या बाजूचे कोणाचे माप कसे असते? समान असते. म्हणजे याच्या समोरची बाजू ही आणि याच्या समोरची बाजू म्हणजे ह्या काय आहेत? यांचे हे कोण काय आहेत? समान आहेत. बरोबर आहे. जर बाजू एकरूप असतील तर कोण सुद्धा एकरूप असतात. समोरील त्याच्या बाजूच्या समोरील कोण एकरूप असतात. म्हणजे हे दोन कोण काय आहेत? सारखे. आता आपल्याला काय करायचंय? हा जे कोण आहे हा आपल्याला इथला कोण काढायचे. काय काढायचे? या कोणाचं माप काढायचे. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला आता हा कोण दिलाय 100 अंशाचा. मग हा कोण 100चा असेल तर हा कोण काय आहे? 100चाच असेल. कारण की हे काय आहेत? कोण TOP व कोण
कोन CYO हे, किंवा आपण हे घेऊ इथून, हे CYO हे संगत कोन आहेत, संगत कोन आहेत, बरोबर आहे. म्हणून संगत कोन आहेत म्हणून ह्याचंही माप झालं 100. त्यानंतर कोन XYZ व कोन हे घेऊ आपण इथून घेऊ, हे CXO किंवा ZXO इथंही ZXO घेऊ का आपण, ZYO, आणि हे ZYO हे का आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत, जोडीतील कोन आहेत, हे रेषीय जोडीतील कोन आहेत, बरोबर आहे. मग आता ह्याचं माप जर आपल्याला 100 दिलं तर ह्याचं माप मिळेल. ह्याचं माप आपण X घेतलं, रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग X बरोबर हे 180 वजा 100, म्हणजे आपल्याला काय मिळालं, इथं 80 अंश मिळालं. म्हणजे ह्याचं माप काय मिळालं आपल्याला, 80 अंश मिळालं. मग आता ह्याचं माप 80 मिळाल्यानंतर त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज, तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज बरोबर 180 अंश. मग आता ह्याच्यात हे दोन कोन सारखे आहेत, म्हणजे हे X आणि हे X जर घेतलं तर मग हे 80 अधिक X बरोबर 180 अंश. मग हे 2X ह्या दोघाची बेरीज बरोबर 180, हे 80 तिकडे जाऊन वजा होईल. मग 2X बरोबर 100 आणि X बरोबर 100, हे 2 इथं गुणिले होतं, इकडे येऊन भागिले झालं, हे 50 अंश. म्हणजे ह्याचं माप काय येईल, इथं 50 अंश एवढं येईल. आलं का लक्षात, त्याचं माप काय येईल, 50 अंश हे येईल. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 11. पहा प्रश्न काय आहे, सोबतच्या आकृतीत रेषा AB, ही रेषा AB, समांतर रेषा CD, समांतर रेषा ही CD, ही C आणि हे D. त्यानंतर रेषा आणि रेषा PQ, ही रेषा PQ, समांतर रेषा RS, म्हणजे ह्या रेषेला ही रेषा समांतर आहे, ह्या रेषेला ही समांतर रेषा असल्या संगत कोनाच्या किती जोड्या तयार होतील. पहा आपण काय केलं, रेषा AB, ही रेषा A आणि ही रेषा B, बरोबर आहे. रेषा AB या दोन रेषेला या PQ या छेदिकेनं छेदला आहे. काय केलेलं आहे, PQ या एका छेदिकेनं छेदलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला संगत कोनाच्या किती जोड्या मिळतील. आपण ही जर छेदिका घेतली तर ह्याच्या संगत कोनाच्या जोड्या किती मिळतील. पहा ही एक जोडी झाली, ही दुसरी जोडी झाली, त्यानंतर ही तिसरी जोडी झाली. आलं का लक्षात. आता ही एक, ही चौथी जोडी, म्हणजे आपल्याला काय मिळालं, ही 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे इथं काय झाल्या, 4 जोड्या मिळाल्या. त्यानंतर पुन्हा हे AB आणि CD या समांतर रेषा आहेत, त्याला RS या छेदिकेनं छेदलं तर इथं किती होतील, ही इथं 8 जोड्या तयार होतील. 1 2 3 4, त्याच्यानंतर हे 5 6 7 8, 8 म्हणजे इथं 4 जोड्या झाल्या, 4 जोड्या. आता आपल्याला आपण काय केलं माहिती आहे का, आता ही AB समांतर रेषा CD ह्या दोन रेषा धरल्या होत्या आणि त्याला या छेदिकेनं छेदले.
आता आपण काय करू, हे पी क्यू आणि आर एस, हे पी क्यू आणि आर एस ही रेषा धरू आपण आणि याला ए बी ही छेदिका दाखवू, ही ए बी ही छेदिका दाखवू. परत इथं काय होतील संगत कोणाच्या, 4 जोड्या इथं तयार होतील. बरोबर आहे. पुन्हा आपण काय करू, या पी क्यू आणि आर एसला सी डी ही छेदिका दाखवू. पुन्हा इथं 4 जोड्या तयार होतील. म्हणजे काय झाल्या, हे 4 आणि 4 हे झाल्या 8 जोड्या आणि इथं 8 म्हणजे 16 जोड्या तयार होतात. काय होतात, 16 जोड्या तयार होतात. तर लक्षात घ्या, 2 समांतर रेषांना 2 छेदिकेने छेदला असता संगत कोणाच्या 16 जोड्या तयार होतात. हे आपल्या लक्षात असू द्या. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न क्रमांक 12. चला प्रश्न क्रमांक 12 काय आहे पहा. सोबतच्या आकृतीत रेख ए बी, हे ए बी, समांतर रेख ई सी, हे ई सी, म्हणजे ही रेषा आणि ही रेषा काय आहे, समांतर आहे. आणि माप कोण ए सी बी, माप कोण किती दिलाय, ए सी बी. हे ए सी बी हा कोण दिलाय 47 अंशाचा. आणि माप कोण ए बी सी हा 53 अंशाचा दिलाय. हा काय दिलाय, 53 अंशाचा इथला कोण दिलाय. माप कोण ए बी सी हा किती दिलाय, 53 अंशाचा दिलाय. आणि आपल्याला माप कोण ए सी ई, म्हणजे आपल्याला काय म्हणलेलं आहे, इथला कोण काढा म्हणले, इथला कोण काढा म्हणलेला आहे. आणि माप कोण ए सी डी, ए सी डी इथला कोण काढा म्हणले, हे 2 काढा म्हणलेलं आहे आपल्याला. आलं का लक्षात? हे 47 दिले, हे 53 दिले. आणि आता एक लक्षात घ्या, या आपल्याला 2 समांतर रेषा दिल्या. आता प्रश्नामध्ये काय म्हणतंय, रेख ए बी आणि हे ई सी ह्या समांतर रेषा येतात. या समांतर रेषेला ह्या ए सीनं, ही ए सी ही का आहे, छेदिका आहे. ए सी ही का आहे, छेदिका आहे. पहा, रेषा ए बी समांतर रेषा ई सी ची छेदिका ए सी, या 2 रेषेची, हे 2 रेषा समांतर येतात. ह्या रेषा कशा येतात, अशा समांतर आहेत. आणि ह्याला हे ए सीनं हे छेदिकेनं छेदलेलं आहे. हे रेषा पुढं वाढवलं, हे रेषा इकडं वाढवलं तर काय होईल, हे याला या छेदिकेनं छेदलेलं आहे. म्हणजे आपल्याला या 2 समांतर रेषेला एका छेदिकेनं जर छेदलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी हा जो कोण आहे ए, हा कोण ए, या कोण एचा हा काय आहे, या 2 समांतर रेषेला या छेदिकेने छेदल्याच्या नंतर तर हा आणि हा काय होईल, ह्याचा या 2 छेदिकेचा हा कोण आणि इथला कोण काय होईल, हे म्हणजे कोण हे 2 का आहेत, व्युत्क्रम कोण आहेत. कोण बी ए सी व कोण ए सी ई हे काय आहेत, व्युत्क्रम कोण आहेत. हे काय आहेत, व्युत्क्रम कोण आहेत. हे काय आहेत, व्युत्क्रम कोण आहेत. आता मला सांगा, हा त्रिकोण ए बी सी बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती, 180 अंश. मग कोण आपल्याला इथे एक 53 दिला आहे, अधिक 47 दिला आहे, इथला माहिती नाही. हा एक्स बरोबर हा 180 बरोबर हा काय झाला, 180चा. म्हणजे या दोघाची बेरीज करा, 53 आणि 7 60 हे 100 झाले.
मग एक्स बरोबर हे 180, 100 तिकडे जाऊन वजा झाले, म्हणजे एक्स बरोबर आपल्याला काय मिळालं 80, म्हणजे ह्याचं माप काय मिळालं आपल्याला 80 मिळालं. आलं का लक्षात? मग व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात, मग ह्याचं माप काय मिळालं 80, म्हणजे आपल्याला माप कोन हे पहिला प्रश्न, ह्याचं माप काय मिळालं 80 मिळालं. माप कोन ACE बरोबर 80 मिळालं. आता या कोणाचं जर माप आपल्याला 80 मिळालं तर आपल्याला पुढं आता या कोणाचं काढायचे ACD, हे ACD म्हणजे हे ACD म्हणजे हे पूर्ण कोणाचं माप काढायचे आपल्याला. ACD म्हणजे ह्या पूर्ण कोणाचं माप काढायचे. आता पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, ह्या कोणाचं माप काढायचे. तर आपल्याला असं लक्षात येईल का हो? असं लक्षात येतं का? कसं पहा, कोन ACB व कोन ACD हे रेषीय जोडीतील कोन आहेत. हे रेषीय जोडीतील कोन आहेत. पहा आपल्याला या ठिकाणी इथे एक छोटीशी आपण आकृती काढू. हे का ही E आहे, आणि त्यानंतर हे 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 दोन कोन, हे हे B आणि D ही काय आहे रेषा आहे, ही छेदिका आहे AC. मग या छेदल्याच्या नंतर हे काय झाले रेषीय जोडीतील कोन झाले. मग आता रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. मग आता इथलं 47 दिले तर मग इथलं तुम्हाला मिळेल. मग कोन ACB ह्याचं माप किती दिले 47 अंश दिले, अधिक कोन ACD बरोबर 180 अंश 180. मग कोन ACD बरोबर हे 180 वजा 47 वजा बाकी करा, 10 मधून 7 गेले 3 राहिले, 7 मधून 4 गेले 3 राहिले, आणि हा 1 म्हणजे 133 अंश. आपल्याला कोन ACDचं माप किती मिळालं 133 अंश एवढं मिळेल. आलं का लक्षात? 133 अंश आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी आपल्याला काय दिले, एक रेषा दोन समांतर रेषांना छेदत असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. म्हणजे एक रेषा या दोन समांतर रेषांना छेदत आहे तर विधान कोणते होईल व्युत्क्रम कोन. आता या ठिकाणी व्युत्क्रम कोन पूरक असतात, तर व्युत्क्रम कोन हे पूरक नसतात, एकरूप असतात. ते कसं असतात एकरूप असतात. व्युत्क्रम कोन कसे असतात ते एकरूप असतात. हा व्युत्क्रम कोन आणि हा व्युत्क्रम कोन हे काय असतात एकरूप असतात. पूरक असतात का नाही. त्यानंतर संगत कोन पूरक असतात का, संगत कोन सुद्धा एकरूप असतात. आता हे दोन संगत कोन, हे कोन आणि हे कोन हे एकरूप असतात, पूरक नसतात. किंवा हा कोन आणि हा कोन हे काय आहे संगत कोन आहेत, ते एकरूप असतात. म्हणजे ह्या कोणाचं माप जेवढं असेल तेवढं ह्याचं जेवढं असेल तेवढं ह्याचं, त्याच्यामुळे हे पहिला येणार नाही, दुसरा येणार नाही. आता एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात. आता हे छेदिका आहे आणि ह्याचे आंतरकोन म्हणजे हा कोन पहा, हा कोन इथला आणि हे इथला कोन, तर हे काय असतात पूरक कोन असतात. ह्यांच्या मापाची बेरीज 180. हे काय असतात पूरक असतात. पर्याय क्रमांक 3 येते. हे विरुद्ध कोन पूरक असतात नाही, विरुद्ध कोन सुद्धा एकरूप असतात. विरुद्ध कोन सुद्धा एकरूप असतात, हे येत नाही. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 14 पहा. या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय दिला आहे, सोबतच्या आकृतीत रेषा L
रेषा यल, ही यल आहे रेषा, ही यल, त्याला समांतर रेषा यम, आणि या दोन्हीला समांतर ह्या रेषेला यम ला यन, या तीन रेषा कशा आहेत, समांतर आहेत. आणि एक्स आणि वाय ही का आहे, ह्या का आहेत, एक्स आणि वाय ह्या छेदिका आहेत. जर आपल्याला ए बी या ठिकाणी ए बी ह्याचं माप दिलेलं आहे 18, बी सी ह्याचं माप दिले 30, आणि क्यू आर, हे क्यू आर ह्याचं माप दिलेलं आहे 21. तर आपल्याला हे पी आर म्हणजे हे इथून एवढी लांबी विचारलेली आहे. तर पहा, रेषांना तीन समांतर रेषांना दोन हे का आहेत, प्रमाणामध्ये हे होतात, ए बी अपॉन बी सी बरोबर ह्याचं जे म्हणजे प्रमाण आहे तेच ह्याचं काय असतं, पी क्यू अपॉन क्यू आर. आता आपल्याला इथं काय दिले, ए बी किती दिले 18, बी सी किती दिले 30, त्यानंतर पी क्यू दिले का नाही, आपल्याला क्यू आर दिले 21. आलं का लक्षात. आपण आता आपल्याला पी क्यूची किंमत काढायची, तर मग हे 18/30 हे 21 इकडे येऊन काय झालं, गुणिले झालं, बरोबर पी क्यू. आता काय करा, 3 भाग घाला, 3 7 21, 3 1 3 0, 3 7 21, 3 1 3 0. इथं काय होईल, हे 92 18 2 10, पी क्यू बरोबर 9 63 भागिले 5, 63 भागिले 5, 5 न भाग घाला, 5 1 5, 5 1 5, 1 उरला 13 झाले, 5 2 10, 3 उरले दशांश द्या, 5 1 30, म्हणजे ह्याची काय झाली, ह्या पी क्यूची 12.6. मग आपल्याला पी आरची लांबी काढायची, पी आर बरोबर पी क्यू अधिक या ठिकाणी हे क्यू आर दिले, मग पी क्यू किती मिळाले 12.6 अधिक क्यू आर इथं दिलेलं आहे 21. बेरीज करा, 21 आणि 12 आणि 21 आणि 2 23 आणि 10 33.6 सेंटीमीटर हे उत्तर येते. उत्तर काय येते, 33.6 हे उत्तर येते. आलं का लक्षात. एक लक्षात ठेवा, ह्या दोन्हीचं हे प्रमाणात असतात, ह्या रेषा काय असतात, ह्यांचे माप काय असतात, प्रमाणात असतात. त्यावरून हा प्रश्न अशा प्रकारे सोडवायचा. पहा, आपल्याला इथं काय दिलेलं आहे, सोबतच्या आकृतीत रेषा ए डी, हे ए डी ही रेषा समांतर आहे ई एच, ही ए डी समांतर रेषा ई एच, ही ई एच आहे, त्याला आय एल, ही आय एल रेषा आहे, आणि रेषा एम एन, ही एम एन रेषा, आणि ही पी क्यू रेषा, हे काय आहेत, समांतर आहेत. हे तीन रेषा समांतर आहेत, आणि या दोन रेषा समांतर आहेत, म्हणजे या तीन रेषेला या दोन रेषेनी छेदिकेने छेदलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे. तर आपल्याला काय दिले, आय जे एन, हे आय जे एन इथल्या कोणाचं माप दिलेलं आहे 100 अंश, इथल्या कोणाचं माप 100 दिलेलं आहे. तर पी सी डी विचारलेलं आहे, हे पी सी डी इथल्या कोणाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. हा 100 दिलाय, तर हा विचारलाय आपल्याला पी सी डी किती असेल. तर पहा, याचा हा विरुद्ध कोण, हा समांतर, हे इथं विरुद्ध कोण झाला ह्याचा, हा बी कितीचा झाला 100चा,
मग या दोन रेषा आणि ही छेदिका आहे, समजा ह्या दोन समांतर रेषा आहेत, ही छेदिका आहे, तर ह्याचा समांतर कोण संगत कोण काय झाला, हा ही 100चा झाला, बरोबर आहे. आणि मग ह्या दोन रेषा AD आणि आपण IQ हे जर आपण दोन IL ही घेतल्या समांतर रेषा आणि PQ ही छेदिका घेतली, तर ह्याचा संगत कोण इथं येईल, म्हणजे हा पण कितीचा होईल, 100चा. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, 100 अंश येईल. आलं का लक्षात. हा ह्याचा विरुद्ध कोण आहे, हा ह्याचा संगत कोण आहे, आणि याचा संगत कोण हा आहे. विरुद्ध कोण एकरूप असतात, संगत कोण एकरूप असतात. विरुद्ध कोण ह्याचं 100 म्हणून ह्याचं 100, मग ह्याचा हा संगत कोण म्हणून ह्याचं 100, आणि ह्याचा हा संगत कोण म्हणून हा कितीचा झाला, 100चा झाला. आता पुढं काय म्हणतंय आपल्याला, जर BF2 B आणि हे F इथलं जर माप 2 असेल आणि FJ हे F आणि इथं जे आहे 2, हा 2, म्हणजे आपल्याला काय BF आत्ताच आपण नियम पाहिला, तिचं गुणोत्तर समान असतं, बरोबर CG/GK. मग हे 2 असेल, हे 2, तर मग ह्याचंही काय येईल, हे 2 येईल, हे 2 येईल. एक येते उत्तर. या 2 2ला भागलं, किंवा हे आपण CG/GK जर घेतलं तर 2 2ला भागलं 1 आलं. एकास 1 ह्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, एकास 1 हे उत्तर येते. आलं का लक्षात. पुढं आपल्याला काय म्हणले, BF 3.1 हे BF 3.1 हे B आणि इथं F आहे, हे 3.1, FJ 3.1 हे FJ 3.1 आणि BX 3.5, BX हे X इथं आहे, हे छेदलेलं आहे. BX ही मापी किती दिले, हे माप किती दिले, 3.5. तर आपल्याला Kचे माप काढायचं, XK म्हणजे X आणि K इथलं माप काढायचं आहे. तर या दोन समांतर रेषा असतील तर हा त्रिकोण तयार झाला, हा पहा, हा मोठा त्रिकोण तयार झाला, हा त्रिकोण तयार झाला. आणि ही मधली रेष म्हणजे ह्या दोन जे बाजू आहेत त्यांचाच रेशो काय होतो, प्रमाण हे इकडल्या दोन बाजू आहेत. म्हणजे हे BF अपॉन FJ बरोबर BX/XK. आता आपल्याला इथं BF दिलेला आहे 3.1, FJ दिलेला आहे 3.1, बरोबर BX दिलेला आहे 3.5, आणि आपल्याला XK काढा म्हणलेला आहे. मग आपण हे XK जर इकडे घेतलं तर हे इकडं, हे XK जर इकडे घेतलं तर हे काय होईल, इथं भागिले येईल, हे 3.5 भागिले 3.1, आणि हे इकडं गुणिले जाईल 3.1. मग हे 3.1 कटलं, मग XK काय असेल, 3.5 असेल, 5. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. चला पुढच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न काय आहे, रेषा EF, रेषा ही EF व रेषा AB CD यांची छेदिका आहे. EF व AB व रेषा CD यांची छेदिका आहे. या ठिकाणी आपण जर ही EF हे आपल्याला या ठिकाणी F लिहायचं राहिले, हे F आहे ना इथे EF, आणि रेषा AB या का आहेत, AB व रेषा CD यांची, EF ही का आहे, या रेषा AB व रेषा CD यांची छेदिका आहे. यांची का आहे, ह्या दोन रेषेची ही छेदिका आहे. हे समांतर रेषा आहेत म्हणतंय, आणि किंवा समांतर वगैरे दिली नाही, रेषा AB आणि हे EF या
ही रेषा आणि ही रेषा या दोघांची ही छेदिका आहे. आलं का लक्षात? तर मापकोन AEF, हे AE आणि हे F हा दिले 63. तर मापकोन DFG 63. तर DFGचा संगत कोन. तर ह्याचा आपल्याला काय करायचं आहे, संगत कोन. पण इथं समांतर म्हणून दिले का? नाही. जर समांतर असतं तर आपल्याला हे करता आलं असतं. समांतर म्हणून दिलेला आहे का? नाही. आता ह्याचा संगत कोन इथं आहे, पण या दोन समांतर रेषा नसल्यामुळं आपल्याला या ठिकाणी समांतर रेषा नसल्यामुळं ते काय आहेत, आपल्याला याचं माप एकरूप असतीलच असं काही आपल्याला सांगता येणार नाही. आता आपल्याला काय म्हणते, AEF ह्याचा व्युत्क्रम कोन हा होईल. ह्याचा व्युत्क्रम कोन काय होईल? हा होईल. आपल्याला काढा काय म्हणले, यांच्या मापाची बेरीज काढा म्हणलेला आहे. DFGचा संगत कोन. रेषा समांतर दिलेला आहे का? नाही. मग हा 63 आहे, तर ह्याचा विरुद्ध कोन हा आहे. मग हा किती झाला? हा 63 झाला. मग आता हे दोन कोन काय आहेत? रेषीय जोडीतील. मग हे 63 आणि इथला माहिती नाही. इथला x बरोबर 180. मग 180 मधून 63 वजा करा, कारण की हे दोन रेषामुळे इथं हे रेषीय जोडीतील कोन झाले. ह्या छेदिकेमुळे ही रेषा आणि ह्याला ह्या छेदलं. मग हे किती झाले? इथं 10 मधून 3 गेले, 7 राहिले. 7 मधून 6 गेले, 117. म्हणजे ह्याचं काय झालं? 117 अंश. आपल्याला हा 117चा झाला. आता हे का आहेत? हा कोन आणि हा कोन हे दोन रेषीय जोडीतील कोन आहेत. मग हा 53 आहे, तर हा किती? मग 180 वजा 53 करा. 10 मधून 3 गेले, 7 राहिले. 7 मधून 5 गेले, 2. म्हणजे हा काय झाला? 127 अंशाचा झाला. तर हा 127 मिळाला या ठिकाणी. बरोबर आहे. आपल्याला काय म्हणते, कोन DFG चा संगत कोन व AEFचा व्युत्क्रम कोन यांच्या मापाची बेरीज. चला, आता आपल्याला काय करायचं, या दोन व्युत्क्रम कोन ह्याचा हा आणि ह्याचा हा संगत कोन, म्हणजे हे 117 अधिक 127 यांची बेरीज करा. 7 आणि 7 14, 4 हातच्याला 1, 3 आणि 1 4, 1 आणि 1 2, 244 अंश उत्तर येते. आलं. अशा प्रकारे हे प्रश्न सोडवायचे. चला, या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, वंदे मातरम. बाय. सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.